तिथे मदत मिळणे म्हणजे खूपच डिफिकल्ट होतं, कारण तिथले पोलीस मला पहिल्यांदा पोलिसांशी संपर्क आला त्यावेळी, तर पोलीस हे पूर्णपणे केअरलेस होते. UK पोलीस तिथे चोरीच्या घटनेला काही एक किंमत नाही आहे आणि हे मला समजल्यामुळे शॉक बसला. पहिले आपली गाडी चोरी झाली हा शॉक होताच, पण त्याहीपेक्षा मोठा शॉक होता की इथे सोशल सुरक्षा नाही आहे, पोलिसांचं सहकार्य नाही आहे, इथे चोरीच्या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. तर हे खूप शॉकिंग होतं. आणि त्या क्षणाला माझ्याकडे कोणतेही डेबिट क्रेडिट कार्ड नव्हते, कॅश नव्हती, खिशामध्ये काय 20 पाऊंड वगैरे उरले होते, तेवढेच होते. त्यामध्ये मी काहीच करू शकणार होतो. आणि मला रिअलाईज झालं की हा जॅकेट काढल्यानंतर माझ्याकडे घालायला टी शर्ट नाही आहे, रायडिंग शूज काढल्यानंतर चप्पल नाही माझ्याकडे. एवढी वाईट अवस्था. म्हणजे मी खऱ्या अर्थानं रोडवरती आलो होतो. बाईक हेच माझं सर्वस्व त्यावेळी होतं, मला समजलं. आणि मी त्यामुळे इंडियन एम्बेसीला फोन केला आणि एम्बेसीवाल्यांनी मला पूर्ण सहकार्य केलं. पण त्यांची एक अडचण होती की प्रत्येक डिपार्टमेंटचे कार्यक्षेत्र असतं. तसं एम्बेसीचं होतं की काउन्सिलमध्ये इंटरफेअर नाही करायचं. आम्ही या देशामध्ये आपली एम्बेसी असली तर सर्वच गोष्टीत आपण ढवळाढवळ नाही करू शकत, त्यांच्या पण काही कामाच्या मर्यादा असतात. सो डॉक्युमेंटेशन असेल, इंडियन सिटीजन इथं अडकलं तर त्याला घरी पोहोचवायची जबाबदारी असेल, तर या गोष्टीत इंडियन एम्बेसी काम करते.